भाऊबीजेच्या सगळ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा. आज आम्हाला जायचं होतं सिंहगड रोडला, त्याच्यामुळे आम्ही आज घरातली पण कामं आणि ऑफिसची पण कामं लवकर आवरून घेतली आणि यांना हाफ डे करायला लावलं. तर आम्ही गाडी जेव्हा चालवताना पूर्ण सेफ्टी आम्ही बाळगतो, कारण गाडी अशी चालवतो जसं काय हेलिकॉप्टर चालवतो आम्ही. तर आज असं सिंहगडला रोडला गेलो तसं रांगोळी काढत बसल्या होत्या पूजा मॅडम. यांचं पण नाव पूजाच आहे बरं का. मुक्ताताई गेल्यानंतर यांनी ओवाळलं वगैरे, छान गप्पा मारत बसलो आम्ही बराच वेळ. त्याच्यानंतर आम्हाला हे स्काय कॅन्डल उडवायचे होते आकाशामध्ये. जसं आम्ही गेलो ना बाहेर, काय होतं जसं काहीतरी चांगलं प्लॅन करायला जाते ना काहीतरी घोटाळा होतोच. जसं मी स्काय कॅन्डल उडवायला गेलो आम्ही वरती, तसा हा पाऊस सुरू झाला आणि इतका अचानक पाऊस आला जोरामध्ये, ते कमी व्हायचं काही नावच घेत नव्हतं. मग आम्ही फोटोशूट म्हणलं जाऊ दे, कॅन्डल उडवायचं लांबच राहिलं, तसं पण वारं वगैरे येत होतं आणि ते व्यवस्थित उडत नव्हतं. तुम्हाला दिसत असेल बघा मागं तिथे पाऊस येतोय, खूप मोठा पाऊस येत होता. मग आम्ही फोटो काढलो कसे बसे, ते पण काय व्यवस्थित निघाले नाही. त्याच्यानंतर मग घरी यायला निघालो, पण पावसामुळे आम्ही 2 तास तिथेच अडकून बसलो. इतका मोठा पाऊस येत होता. आणि हे जे पावसाचे जे लाईट होते ना, लाईट नाही, त्याच्या आतमध्ये ते स्काय कॅन्डलमध्ये जे जळत होतं ना, ते आम्ही उडवायला गेलो आणि ते बघा पत्र्यावरती पडलं तिथे खाली. मग शेवटी काय मूड ऑफ झाला, मग आलो खाली. जेवण बनवलं होतं त्यांनी, जेवण केलं. त्याच्यानंतर मग घरी यायला निघालो. घरी येताना पण पाऊस होताच ॲक्च्युली, पण म्हणलं आता थांबलं तर परत लेट होईल घरी जायला आणि उद्या मला गावाला जायचं होतं, त्याच्यामुळं मग तिथून निघालो. तरी नाही म्हणता म्हणता घरी यायला 1.5 तास झाला. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.